यंदाचा नोव्हेंबरचा महिना हा काहीसा पावसाचा असेल तर किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये आणखी कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आठवड्याभरामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये दमदार पावसाची हजेरी. जमिनीमधली ओल कमी होत नसल्यामुळे रब्बीच्या हंगामाला पोषक वातावरण तयार होत नाहीये आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये देखील पावसाची दमदारपणे हजेरी. ढंगारपूर, बोदेगाव आणि म्हसला या शिवारामधील शेतामध्ये पाणी साचून राहिलंय. कापूस आणि मका यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. बळीराजाची चिंता वाढली आहे. त्रिभाषा धोरणाला राज्यभरामधून विरोध होतोय, त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं मत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील याच्यासह 8 जणांवरती गुन्हा दाखल. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करूनही रक्कम न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा. पुण्यातल्या कोंढवा हत्या प्रकरणामधील 3 आरोपी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा कोर्टाचा निर्णय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण संपन्न झालंय. हजारो शिवप्रेमी आणि श्रीरामपूरकरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखामधला अनावरणाचा सोहळा पार पडलाय. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने जळगाव शहरामध्ये श्रीरामरथ ओढण्याची 150 वर्षांची परंपरा आहे आणि यावेळेला अनेक तरुण देवीचं रूप धारण करून नृत्य करत असतात. धुळे शहरामधल्या प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला भीषण आग लागली. हॉटेलच्या स्वयंपाकघरामध्ये अचानकपणे आग लागल्यामुळे खळबळ. आगीची घटना लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी पळ काढला, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर. पाटणामध्ये मोदींचा रोड शो. मोदींकडून एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार. देशाबाहेरचं तजाकिस्तानमधलं एकमेव भारतीय एअरबेस बंद होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. उत्तर अमेरिकेमधल्या मेक्सिको शहरामधील एका दुकानामध्ये मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.